पोलीस निरीक्षक आदित्य कुमार याची 2024 मध्ये दिव्यांशी हिच्यासोबत ओळख झाली। रूपवती असणाऱ्या दिव्यांशीला पाहताच तो पागळला। तिनेही त्याला लाडीक प्रतिसाद दिला आणि दोघांची ओळख मैत्रीत बदलली। पाहता पाहता तो तिच्या मोहातच पडला। तिचे ते देखणे रूप, तिचा लाडीक स्वभाव, कामुक अदांनी तो घायाळ झाला। तिने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला आणि त्याने तातडीने म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये तिच्यासोबत लग्न केले। सुरुवातीला काही आठवडे अगदी स्वप्नवत होते। दिव्यांशीची नम्रता, बोलण्याची शैली, लोकांमध्ये मिसळताना तिने दाखवलेलं समाजशील वागणं आदित्यला ती एक आदर्श साथीदार वाटत होती। पण एकांतात मात्र ती काहीतरी लपवत असल्याचे पोलीस नजरेला जाणवत होते। कदाचित ती संकोचित असावी अथवा लाजत असावी अशी मनाला समजूत घालून आदित्य तिला सांभाळून घेत होता, पण ती एकांतात त्याला टाळत होती आणि शरीर सुखात ती प्रतिसाद देत नव्हती। लग्नाला वर्ष होत आले तरी ती त्याच्यापासून दूरच राहत असल्याने त्याच्या मनात संशयाचे धुके दाटू लागले होते। ती आपल्या प्रेमात पडली आणि लग्न केले, मग ती आपल्यापासून काय लपवत असावी असा विचार त्याच्या मनात घुमू लागला। एके दिवशी घरात नुसत्या उत्सुकतेपोटी त्याने बँकेचे व्यवहार तपासले। एका पाठोपाठ एक अशा मोठ्या रकमा तिने एका खात्यावर पाठवल्या होत्या। ते नाव प्रेमपाल होतं, पण हे नाव घरात कधी उच्चारलं गेलं नव्हतं। मग हा प्रेमपाल कोण, हा मोठा प्रश्न होता। दिव्यांशीला काही न सांगता त्याने तिच्या फोनची बॅकअप हिस्ट्री, कॉल्स रेकॉर्ड, सोशल मीडिया हे सगळं तपासायला सुरुवात केली। त्यातून एक कटू सत्य त्याच्या समोर उलगडलं। दिव्यांशीचं पहिलं लग्न याच प्रेमपाल सिंग पुष्कर याच्यासोबत झालं होतं हे लक्षात येताच आदित्य थिजून गेला। अंगात शिरशिरी पसरली। मग तिथून सुरुवात करून त्यांनी दिव्यांशीचा झपाट्याने मागोवा घ्यायला सुरुवात केली। तिचं भूतकाळात वैवाहिक जीवन, जुनी प्रकरणं, जुने लोक, सोशल मीडियाचे फोटो, प्रत्येक दस्तऐवज, प्रत्येक जुना मेसेज, प्रत्येक नावाची लकेर त्यांना एका मोठे गुन्हेगारी जाळ्यापर्यंत घेऊन जात होती। दिव्यांशी मेरठमध्येच राहत होती। ती चारचौघीत उठून दिसणारी होती। आपलं रूप कसे खुलवायचं आणि पुरुषांना कसं बोलवायचं याची तिला माहिती होती। मेकअप करून तंग पोशाखात ती श्रीमंतांच्या पार्ट्यामध्ये जात होती। साहजिकच तरण्याबांड पुरुषांचा नाही तर प्रौढ पुरुषांच्या नजरा तिच्यावर खेळत होत्या। तरी ती सार्वजनिक ठिकाणी कोणाशी जवळीक दाखवत नव्हती, पण सोशल मीडिया आणि फोन यावर मात्र ती अनेकांच्या संपर्कात होती। पोलीस अधिकारी, समाजातील प्रतिष्ठित लोक, सरकारी कर्मचाऱ्यांशी तिची सहज ओळख होत होती आणि अनेक जण तिचे दिवाने होते। यातूनच तिची ओळख पोलीस अधिकारी प्रेमपाल सिंग याच्यासोबत झाली। तिला पाहून तो भुलला आणि तिच्या प्रेमात पडला। तिनेही त्याला प्रतिसाद दिला। तिच्या रूपावर भाळून त्याने तिच्यासोबत लग्न केले। दोघांचा संसार सुरू झाला। तिच्या जवानीचा तो मनसोक्त उपभोग घेऊ लागला। पण अचानक एक दिवस प्रेमपालवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल करणारी दुसरी तिसरी कोण नाही तर त्याची बायको दिव्यांशीच होती। तिचे ते रूप पाहून तो अधिकारी हादरून गेला, कारण सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते। त्याची पार कोंडी झाली। चौकशी, बदनामी आणि करिअरवरचे प्रश्न पाहून तो गांगरून गेला। अखेरीस मोठी रक्कम देऊन त्याने हे प्रकरण मिटवले। बदनामीपोटी त्याने ही माहिती कोणाला सांगितली नाही। दिव्यांशी आता मोकळी झाली होती। तिने आता पुढचा डाव टाकला। काही महिन्यांनी तिने 2 बँक मॅनेजर आशिष राज आणि अमित गुप्ता यांच्यासोबत जवळीक साधायला सुरुवात केली। ती त्यांच्यासमोर एकटी, त्रस्त, असुरक्षित अशी भूमिका करायची। तिच्या दुःखद कथांना त्या दोघांकडून सहानुभूती मिळत गेली। तिला आधार देण्याच्या बहाण्याने ते तिच्याशी जवळीक साधू लागले। त्या दोघांना वाटत होते की ते तिला आधार देऊन तिच्या जवानीचा भोग घेऊ शकतात। हे तिला कळणार नाही, पण ते दोघे शिकारी नव्हते तर शिकार होते। खरी शिकारी होती दिव्यांशी। तिने त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले। नंतर त्या दोघांशी तिने शरीर संबंध ठेवले। काही दिवस ते दोघे तिच्या शरीराचे मनसोक्त मर्दन करत राहिले आणि एक दिवस त्या दोघांवर काही दिवसाच्या अंतराने बलात्काराचे गुन्हे दाखल झाले। समाज, नोकरी आणि कुटुंबाची बदनामी यांची भीती इतकी मोठी होऊन जाते की त्या दोघांनीही लाखो रुपये देऊन प्रकरण मिटवली। दिव्यांशीला हे तंत्र जणू चोख जमू लागले। प्रत्येक नातं तिच्यासाठी नवीन कमाईचं साधन बनलं।
आदित्य कुमारशी झालेलं चौथं लग्न तिच्या गुन्हेगारी चक्रातील आणखी एक टप्पा होता. यावेळी मात्र परिस्थिती तिच्या विरोधात फिरणार होती हे तिच्या लक्षात आलं नव्हतं, कारण आदित्यने तिच्या सर्व हालचालींचे पुरावे गोळा केले होते. आदित्यने जेव्हा हे पुरावे घेऊन पोलीस आयुक्तांकडे जाण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी दिव्यांशी आयुक्त कार्यालयात जाऊन आदित्य विरोधात तक्रार करून बसली होती. तिचा हेतू स्पष्ट होता, पहिल्यांदा तक्रार करून स्वतःला पीडित दाखवायचं. पण यावेळी तिचा डाव तितक्या सहजतेने पेटला नाही, कारण आदित्य आधीच सगळे पुरावे घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलला होता. पोलीस आयुक्तांनी तत्काळ SIT तयार केली. तपासाला सुरुवात झाली. पहिल्यांदा तिची 3 बँक खाती तपासली गेली आणि तिथं जे दिसलं ते चक्रावून टाकणारं होतं. काही वर्षात कोट्यवधींची उलाढाल, पैसे कधी येतात, कुठे जातात, कोण पाठवतो, कोण घेतो, हे सगळं एक गुंतागुंतीचं काळं जाळं होतं. तपास जसा जसा पुढे जात होता तसे तसे आणखीन धक्के बसत होते. काही पोलीस कर्मचारी, 2 वकील आणि एक महिला साथीदार या टोळीचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. ते सर्व मिळून सुशिक्षित, प्रतिष्ठित, करिअरमध्ये स्थिर असणाऱ्या पुरुषांना लक्ष्य करत होते, कारण ते लोक भीतीपोटी शांतपणे समेट करतात आणि पैसे देतात. दिव्यांशी तपासादरम्यान अधिकच आक्रमण झाली. तिने अनेकदा आदित्यच्या घरात तिच्या ओळखीच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसह कब्जा करण्याचा प्रयत्न केला. एकदा तर घरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्नही झाला आणि हा संपूर्ण प्रसंग CCTV कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट कैद झाला होता. हा व्हिडिओ तपासासाठी निर्णायक ठरला. तपास अधिक तीव्र झाल्यानंतर दिव्यांशी अचानक गायब झाली. फोन बंद, लोकेशन ऑफ, ती पूर्णतः गायब. 1 महिना SIT तिचा मागोवा घेत राहिली. तिच्या अनेक लोकेशन पासून ते हॉटेल्स, फ्लॅट, मित्राच्या घरापर्यंत सगळीकडे शोध घेतला आणि एक दिवशी सोमवारी सकाळी ती एका अपार्टमेंटमध्ये सापडली. तिथून तिला अटक झाली. अटकेनंतर तिच्या गुन्ह्याचे आणखी नवे चेहरे उघड केले. खोटे विवाह, भावनिक शोषण, खोटे बलात्काराचे गुन्हे, खंडणी, बनावट पद्धतीने फसवणूक आणि या सर्वांमागे एक ठरलेलं व्यवस्थित गुन्हेगारी मॉडेल असल्याचं स्पष्ट झालं. अटकेनंतर आदित्य पत्रकारांशी बोलताना म्हणाला, हिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझी प्रतिष्ठा, माझे पैसे, माझा विश्वास सगळं नष्ट केलं. मात्र मी पुरावे गोळा करत राहिलो आणि आज सत्य समोर आहे. ती एकटी नाही, ती संपूर्ण टोळी आहे. लोकांना लग्नाचं आमिष दाखवून फसवून लाखो रुपये वसूल करणारी. SITच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यांनुसार तपास अजून अपूर्ण आहे. आणखी अनेक बळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिव्यांशीचे फोन, हार्ड डिस्क, बँक हिस्ट्री सगळं तपासत जात आहे. सगळं तपासलं जात आहे. हे प्रकरण अजून खोलवर जाणार आहे हे पोलिसांना ठाऊक आहे. दिव्यांशीची ही कहाणी फक्त एका स्त्रीची नाही, ही आहे विश्वास, प्रेम, कायदा आणि नात्यांचा वापर करून रचलेल्या फसवणुकीच्या गुन्हेगारी जाळ्याची भीषण छाया. या छायेत अजून किती आयुष्य उद्ध्वस्त झाली आहे, किती कुटुंब खचली आहे, हे येणाऱ्या दिवसात कदाचित समोर येईल. पण इतकं नक्की, दिव्यांशीची कथा आता केवळ एका लुटेरी दुल्हनची उरलेली नाही, ती संपूर्ण गुन्हेगारी प्रणालीचा भयंकर चेहरा बनून उभी आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.